सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। दिव्यांगांनी अनेक कार्यालयावर नांदेड आक्रोश मोर्चा काढून पोलीस स्टेशन वजिराबाद येथे दिव्यांग कायदा व दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन दिले होते। त्या तक्रारीच्या अनुषंगाने काय कार्यवाही केली आहे याचा अहवाल मिळेल काय? चंपतराव डाकोरे पाटील। दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग दिनी आमच्या तक्रारींवये सन 2015 पासून ते आजपर्यंतचे आमचे विविध निवेदनावये दिव्यांग व्यक्तींसाठीचे अधिनियम RPWD ॲक्ट 2016 तील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यासाठी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब नांदेड, माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांना सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी दुसरे निवेदन सादर। दिव्यांगांच्या विविध शासन निर्णयात न्याय मागण्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने आपणास व संबंधित शासकीय विभागास निवेदन देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढू नये। अद्याप केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे आजपर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या कल्याणासाठीच्या विविध शासन निर्णयांची व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी न करता नांदेड शहर व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर RPWD ॲक्ट 2016 व दप्तर दिरंगाई कायद्यासह सेवा हमी कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी यासाठी आम्ही सर्व शेकडो दिव्यांगांनी आपल्या नावासह सह्या करून आपणास दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग दिनी रितसर तक्रार दाखल केली होती। परंतु काय कारवाई करण्यात आली आहे हे आम्हाला अद्याप कळले नाही। तसेच संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी देखील आमच्या निवेदनांची कुठलीच दखल न घेतल्याने आम्ही संतप्त शेकडो दिव्यांग बांधव आणि भगिनी गणराज्य दिनी दिनांक 26 जानेवारी 2025 आणि दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी परत एकदा आक्रोश मोर्चा काढून संबंधित सर्व शासकीय कार्यालयात तीव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करणार आहोत। तसेच गणराज्य दिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींसह मंत्रीगण, शासकीय अधिकारी कर्मचारी यांना घेराव घालणार आहोत। तरी कृपया माननीय साहेबांना कळकळीची नम्र विनंती आहे की कृपया आम्ही दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण नेमकी काय कारवाई केली आहे त्याचा अहवाल आम्हाला देण्यात यावा, जेणेकरून आम्हाला न्यायालयात दाद मागता येईल। यासाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी पोलीस निरीक्षक साहेब वजिराबाद नांदेड येथे निवेदन सकल दिव्यांग संघटनेचे राहुल सीताराम साळवे, अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य नांदेड, चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर, संस्थापक अध्यक्ष दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य नांदेड, आदित्य सारंग पाटील, संस्थापक उपाध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, देविदास बद्देवाड, तालुका अध्यक्ष दिव्यांग आघाडी मुखेड असे प्रसिद्धी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आले। सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत। कारण सकाळी 6:30 वाजल्यापासून उपाशी तासाची आणि भांडे घेतून आहे कोणाच्या पोटामध्ये पाणी नाही। कारण आमच्यामध्ये तिथं काय असं नाही। आपण बघितलं कुठल्याचा कार्यक्रम म्हणाल तर कोणी अंधारे वगैरे करून हे करत तर आमच्या याच्यामध्ये तसं कोणी पुढाकार घेत नसेल। आमच्यासाठी पुढाकार घेणारा वस्तू कोणी एक होते एक आहे आणि हे करणार त्या माणसाचं राजकीय प्रमोशन व्हायला पाहिजे। त्यांना एका या मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन दिव्यांगांसाठी प्रमोशन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या 38,000 दिव्यांगांचं प्रतिनिधित्व करत मी राहुल साळवे तसेच दिव्यांग मित्रमंडळ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष माननीय चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर तसेच दिव्यांग आघाडी मुखेड देविदास बद्देवाड सर तसेच दिव्यांग आघाडी सर्व नांदेड जिल्हा, सर्व लाईन संघटना, सर्व मुख्यमंत्री कर्मचारी संघटना तसेच या मोर्चात आलेले प्रहार दिव्यांग संघटनेचे सर्व माझे बांधव भगिनी यांचं मी स्वागत करतो। आपण आलात, आपल्या मेहनतीसाठी आलात। तसेच आजचा हा आपला जो या मोर्चासाठी ज्यांनी पाठिंबा दिला आपले प्रभुदेव गुजरे असतील, सुद्धा जमरत्न भाऊ कांबळे मित्रमंडळ असतील,
आणि आमची पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य नरेंद्रभाई गायकवाड साहेब असतील या सर्वांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. यासह मी माफी मागतो. बऱ्याच जणांची भागीदारी आहे. तुम्ही कदाचित मला विसरला असेल त्याबद्दल मी माफी मागतो. सर आपण वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं आहे. काय मागणी कोणत्या नागरिकांनी वजिराबाद पोलीस स्टेशन? मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर. 3 डिसेंबर दिव्यांगाचा जागतिक दिन असून सुद्धा दिव्यांग वृद्ध निराधारांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा आज 2 वर्षापासून एकाही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही. जिल्हाधिकारी साहेबांना सुनावणी घेऊन 3 महिन्यात सुद्धा दिव्यांगांना काही न्याय हक्क मिळाला नाही. म्हणून सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आम्ही दिव्यांग जागतिक दिनी आम्ही मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद या तिन्ही कार्यालयावर काढल्यानंतर एकाही अधिकाऱ्याने दिव्यांगाची सहनशीलता दाखवण्यासाठी समोर येऊन निवेदन स्वीकारलं नाही किंवा त्यांना दिव्यांगाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. आम्ही या ठिकाणी आक्रोश मोर्चा 5 वाजेपर्यंत करून सुद्धा जिल्हाधिकाऱ्याचे किंवा कोणताही प्रतिनिधी आम्हाला भेटलेला नसल्यामुळं हा आमचा आक्रोश मोर्चा पोलीस स्टेशन वजिराबाद येथे जाऊन आम्ही रीतसर तक्रार निवेदन दाखल केलो की दिव्यांग ॲक्ट 2016च्या कायद्याप्रमाणे आणि दिव्यांग दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. यासाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंत दिव्यांगांनी शेकडो दिव्यांगांनी या ठिकाणी निवेदन सादर केलं. पण आज सादर करून सुद्धा 9 दिवस झाले आज. तर या 9 दिवसामध्ये एकाही प्रश्नाचं किंवा एखादा साधं उत्तर सुद्धा मिळालेलं नाही. म्हणून आज 12 तारखेला आम्ही निवेदन दिलेले आहे. 3 डिसेंबर रोजी आम्ही ते दिलेल्या निवेदनाचं आम्हाला माहिती देण्यात यावी आणि या ठिकाणी जर आमच्या दिव्यांगाच्या प्रश्नावर जर न्याय हक्क मिळाला नाही, संबंधितावर गुन्हे दाखल नाही झाले तर 26 आणि 27 तारखेला या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनावर देण्यात आलेला आहे.